नमस्ते सर्वांना. आज आपण मेमध्ये जी यू-पी-एस-सीची एक्झाम आहे, त्या दृष्टिकोनानं टेस्ट सीरीजचं इम्पोर्टन्स काय? याबद्दल चर्चा करणार आहोत आणि ती टेस्ट सीरीज जी असतात ना, ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की टेस्ट सीरीज नेमकी लावायच्या तरी कोणत्या? भरपूर सारे मुलं प्रश्न विचारतात ना, टेस्ट सीरीज लावायच्या कोणत्या? तर तुमच्यासमोर सांगतो, की फोरम आय-एचचे सारखे एक व्हिजन म्हणला, इन्साईट ऑन इंडिया म्हणा, अशा भरपूर साऱ्या टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत. पण त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तुम्ही एक रिसोर्सेस कंप्लीटली पिकअप करायचा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्साईट ऑन इंडियाची घेतली किंवा जी-एस स्कोरची एक टेस्ट सीरीज घेतली. फॉर एक्झाम्पल जी-एस कोर्सचा आपण एक डिसाईड करूया. एक टेस्ट टेस्ट सीरीजचा पेपर घेतला. पण टेस्ट सीरीज सॉल्व्ह कसे करायचे? ते पहिला क्वेश्चन आहे. काय करायचं माहिती आहे का? आपण आहे ना सेक्शनल प्रिपरेशन करायचं. सेक्शनल स्टेट पहिल्यांदा नाही का सेक्शनल टेस्ट जे असतात ना, ते द्यायच्या. ते सेक्शनल टेस्ट कशा द्यायच्या त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगतो. तुम्ही जिओग्राफीच्या बाबतीत तुम्ही प्रिपेअर करत असाल, तर जिओमॉर्फॉलॉजी नावाचा एक कंपोनंट येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तो प्रॉपर रीड करायचा. रीड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये समजलं पाहिजे, की जिओमॉर्फॉलॉजीमध्ये क्रस्ट काय आहे, मेंटल काय आहे, कोर काय आहे. हे समजल्यानंतर आजचं स्ट्रक्चर प्रॉपर कसं होतं, टेथिस नावाचा सीक्यूड होता, पॅन्जिया काय होतं, म्हणजे या सगळ्या गोष्टी ना जिओमॉर्फॉलॉजीमध्ये कंप्लीटली आपल्याला अंडरस्टँड होत्या. पण ज्यावेळेस आपण अंडरस्टँडिंग केल्यानंतर ज्यावेळेस आपण टेस्ट लिहितो ना, टेस्टमध्ये काय करायचं माहिती आहे का, जे फॅक्च्युअल असतात, फॅक्च्युअल काही क्वेश्चन असतात, काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात. कन्सेप्ट तर तुम्हाला समजून येतं, पण कधी-कधी फॅक्च्युअल गोष्टी समजून येत नाहीत, जेव्हा टेस्टमध्ये क्वेश्चन पडला तर. सो त्याला घाबरून जायचं नाही. नाही आलं तर ठीक आहे. बट एवढं आहे की टाईम आता सेक्शनलचा नाही का जिओमॉर्फॉलॉजी कंपोनंटवर एक टेस्ट द्यायची तुम्हाला. त्याच्यामध्ये 20 क्वेशन विचारलेले आहेत. 20 क्वेशन तुम्ही डिसाईड करायचे. 20 क्वेशन डिसाईडच करायचे नाही. ते सॉल्व्ह करायचे. ते सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्या कुठं चुकतंय ना, तिथं आता फॉर एक्झाम्पल आहे ना, फॉर एक्झाम्पल सांग जिओमॉर्फॉलॉजीमध्ये अर्थचं जे स्ट्रक्चर आहे, अर्थच्या स्ट्रक्चरवर तुम्हाला एक क्वेशन पडला गेला तर. क्रस्टला नाही का, क्रस्ट आणि मेंटल याच्यामध्ये एक लिथोस्फिअर नावाचा एक लेयर येतो. तो लिथोस्फिअर नावाचा लेयर कुठे येतो किंवा लेमन विलगता हे काय आहे? डिस्कंटिन्यूटी म्हणतो त्याला. म्हणजे त्याच्यावर क्वेशन पडला, तर तुम्हाला तिथं पडलं, पण तुम्हाला ते माहीतच नसेल, तर तो क्वेशन तुम्हाला टॅकल करता येणार नाही. नंबर सेकंड त्याकरता काय करायचं, एखादं नाही आलं तर घाबरून जायचं नाही, पण त्याचं डिस्क्रिप्शन पुन्हा रीड करायचं. इकडं रीड करायचं म्हणजे आफ्टर द टेस्ट बोलतोय मी तुम्हाला. रीड करायचं आणि पुन्हा पुढे मूव्ह ऑन करायचं. पहिल्यांदा काय करायचं सेक्शनल ज्या टेस्ट असतात ना, ते पहिले पिकअप करायच्या. ते पिकअप केल्यानंतर शेवटी हे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायचे असतात. सो अशा पद्धतीने गेलं पाहिजे. सेक्शनल टेस्टमध्ये आता फॉर एक्झाम्पल आहे ना, आता काय केलं पाहिजे माझं एक पर्सनल ओपिनियन तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मेनचा सिलेबस आता कंप्लीटली बाजूला ठेवून द्या आणि 4 ते 4.5 महिने कंप्लीटली प्रिलिमवर फोकस करूया. बट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा कंपोनंट मेन्सच्या बाबतीत जर तुम्हाला कव्हर करायचं असलं, फॉर एक्झाम्पल एसी रायटिंगच्या बाबतीत म्हणा किंवा एखादा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणा, की तुम्हाला जो अवघड टॉपिक वाटतो ना, साइड बाय साइड नॉर्मल थोडासा वेळ काढून आहे 1 1/2 हॉवर काढू शकता तुम्ही. त्या दृष्टिकोनानं त्याला थोडा वेळ केला, तर मी नंतर थोडा तिथे एनर्जी कमी होईल. पण मोर दॅन 90% जो एनर्जी ना, ती प्रिलिमवर फोकस झाली पाहिजे. कारण की आता सध्या ना, सी-सॅट नावाचा सगळ्यात मोठा हर्डल पॉइंट आलेला आहे समाजात म्हणजे मुलांसमोर. सी-सॅट सुद्धा क्वालिफाय होणं खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि जी-एसला सुद्धा आता कट ऑफ इथून मागचा बघितला ना तुम्ही, तर कट ऑफ काही जास्त जात नाही राहिला. त्या दृष्टिकोनानं पेपर सेटर काय करताय कन्सेप्च्युअलाइजवर आता करंटला 3-4 वर्षापासून जास्त भर देत आहे. तुम्ही कन्सेप्च्युअलाइज कराच करा, पण त्याबरोबर फॅक्ट पण करा. म्हणजे कसं होईल माहिती आहे का? एखादा अवघड क्वेशन जरी विचारला त्याला सुद्धा टॅकल करता आला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला त्या टॅकल करता येईल ना, जे कॉन्फिडन्स ज्यावेळेस राईज होतो ना, त्यावेळेस एकदम चांगल्या पद्धतीने पेपर देता येतात. आणि नंबर सेकंड ज्यावेळेस तुम्ही टेस्ट लावाल ना, तर अजिबात घाबरून जायचं नाही, की टेस्ट मला नाही जमले, माझे स्कोर वाढत नाही. अजिबात फिअर फॅक्टर इथं म्हणजे तुम्हाला भीती असेल ना, या मनात अजिबात भीती नाही ठेवली पाहिजे. आणि नंबर सेकंड सेक्शनल टेस्ट सोडवायचे आहे, त्याच्याबरोबर डिस्क्रिप्शन पण प्रॉपर रीड करायचं आहे. आणि नंबर थर्ड जिथं आपली म्हणजे काय म्हणतो, जिथं आता फॉर एक्झाम्पल आहे ना, 100 क्वेशनमधनं आपण एनर्जी कुठं खर्च केली पाहिजे, कुठं नाही केली पाहिजे. हे सुद्धा आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला जर कट ऑफ जर 80 टू 90च्या आसपास जातोय करंटला 200 पैकी, तो इथून मागच्या जर 5-6 वर्षापूर्वीचा जर तुम्ही कट ऑफ बघितला ना 100 प्लस जायचे. आता करंटला 80 टू 90च्या दरम्यानच जात आहे. सो पेपर कसा पडतोय ना, तुम्ही पेपर सेटरच्या दृष्टिकोनानं प्रिपेअर करा. नाही, नाही असा पेपर जर फ्युचरमध्ये पडला ना, आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. सो सेक्शनल टेस्ट पहिले द्या. आता लावा इथून पुढे टेस्ट. जर प्रिलिमवर प्रॉपर फोकस नसेल केलेला, आता प्रिलिमवर फोकस करा आणि जो टॉपिक तुम्ही रीड करा ना, त्या दृष्टिकोनानं पेपर आणायचे, ते सोडवायचे आणि त्याच्यानंतर स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं वाटलंस तर. तुम्ही कोणाकडे दाखवा, नाही दाखवा, इट डझंट मॅटर. फक्त एवढं आहे, पेपर लिहिल्यानंतर टाईम मॅनेजमेंट करायचं. पेपर लिहिल्यानंतर आहे ना, तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करायचं आणि जिथं चुकतंय ना, तिथं काम करायचं. आणि जे चुकतं म्हणजे तिथं भले 2च्या ऐवजी 5 मिनिटं का जाणं होईना, पण तिथं आपल्याला कामच करावं लागणार आहे. आणि तुम्ही असं काम केलं, तर तुमच्या फ्युचर मेची एक्झाम आहे ना, तुम्ही फिअरलेसली द्याल. एक्झाम पण मस्तपैकी पास कराल. सो अशा पद्धतीनं प्रिपेअर करा, टेस्ट लावा आणि त्याच्या पद्धतीनं त्या टेस्ट सीरीजवर काम करा प्रॉपरली आणि त्या पद्धतीनं मूव्ह ऑन करत चला आणि मेवर कंप्लीटली फोकस करा. सो ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू ऑल.